याच्यावर तुम्ही विचार करा. आपल्याकडे पैसा येणार, पैसे आल्यानंतर पण आपले प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या. पैसा सांभाळायचा होता, ठेवायचा होता, त्याचा विस्तार करायचा होता, त्याच्या टॅक्सेस पद्धती काय हे सर्व प्रश्न येणार पैसे कमावला जातात. म्हणून त्यासाठी आम्हाला सतत आणि सतत याच्यासाठी लक्ष द्यावं लागेल, ट्रेनिंग घ्यावं लागेल, सेमिनार घ्यावं लागेल, मीटिंग घ्यावं लागेल, यासाठी करावं लागेल. तर म्हणून या दुनियामध्ये हे जे बाबासाठी मुद्दा मांडलेला आहे संपूर्ण जगामध्ये मांडल्यानंतर हे ESBI फॉर्म्युला, नोकरी, स्वतःची नोकरी, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बिझनेस म्हणून आउट करू पाहिजे आणि इन्व्हेस्टर म्हणून जे समाजाचे उद्योगशील मुलं आहेत त्यांचे धंदे भाऊ आपण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे, त्याचे वाटेकरी बनले पाहिजे, त्याचे भागीदार बनले पाहिजे, त्याचे शेअर्स घेतले पाहिजे. आज माझ्या कंपनीमध्ये लोकांनी शेअर्स घेतला, 15 लोकांनी आज मी त्यांना 40% शेअर्स वाटप केले. 40% म्हणजे येणाऱ्या कुटुंबातून 40% शेअर्स त्यांना मी देत आहोत आणि 60% शेअर्स आमच्या कंपनीकडे आहेत. आज 40% लोक सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला 15 वर्षानंतर जीवन जगताना दिसेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट त्यांनी पैसे गुंतवणूक केलेले आहेत. तर यासाठी आपल्या लोकांनी बिझनेस आपण केला पाहिजे आणि हा जो ESBI फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आपण आपल्या घरामध्ये सुद्धा चर्चा केली पाहिजे, आपल्या लहान मुलांमध्ये चर्चा केली पाहिजे, आपल्या महिलांमध्ये सुद्धा चर्चा केली पाहिजे. कारण काय मित्र, जगामध्ये आपण जेव्हा पाहतो आपण खूप शिकलो, पण तो आपल्या जीवनसाथी अनपढ असेल ना, आपल्या जीवनसाथी अनपढ असेल तर आपण कमवलेले धन सुद्धा शांत काय होत असेल. आपण आपल्या जीवनसाथीला मोठमोठ्या पुरी फॅमिलीला आम्हाची कमी दिशा पहा, किती बिझनेस करतात, किती महिला बिझनेस चालवतात, आधारी पहा, आधारची बायको किती आधारी पहा, किती बिझनेस चालवतात. जर आम्ही एवढं मोठं धन कमवल्यानंतर समजा आपल्या बिझनेस जर माहीत जर समजा आपल्या पतीला माहीत असेल तर सेकंड माणूस तुमचे धन सांभाळणारे कोण आहे? सेकंड माणूस तुमचे धन सांभाळणारे कोण आहे? तुमची जर सेकंड माणूस असं चालू असेल, तिच्याकडे अर्ध्यामध्ये काही माहीत नसेल तर आपण कमवलेले धन दुसरे लोक डिस्काउंट करू शकतात. म्हणजे पुन्हा आपण कमवलेले धन आहे पुन्हा आपण निगेटिव्हमध्ये येतो लक्षात घ्या. पण आमचं हे समस्या आहे, दुर्भाग्य आहे का आम्ही आमच्या कुटुंबातल्या लोकांना साक्षर करत नाही, आर्थिक शिक्षण देत नाही. त्याच्यामुळे एकटाच फक्त कमावते, पण या सगळ्या माणसं माहीत राहत नाही. म्हणून कुटुंबातल्या जेवढे लोक आहेत त्यांना उद्योग माहीत असला पाहिजे, त्यांना दुकानात बसवलं पाहिजे, त्यांना हिशोब लिहिला पाहिजे, दुकानाबद्दलचं वेळ त्यांना झालं पाहिजे, तुम्ही का व्यवहार बांधला पाहिजे. त्यासाठी आपले महिला सुद्धा दिशामध्ये सारखे किती सारखे केली पाहिजे. म्हणजे तुम्ही असो तुमच्या गैरहजेरीमध्ये आपल्या धनाचा प्रबंधन, आपल्या संपत्तीचा प्रबंधन या महिलांनी केलं पाहिजे. तेव्हा आपलं पिढी दर पिढी श्रीमंतीकडे आपण जाऊ. अन्यथा तुम्ही गावाला एकाच पिढीमध्ये आणि त्याच पिढीमध्ये तुम्ही पुन्हा हिरोवर या. हे समजत नाही होतं. म्हणून रतन टाटा शिकलो पाहिजे. रतन टाटा तेव्हापासून त्याचे घरातले लोक ते शिकतात, ते उद्योगामध्ये सामील होतात, लहान मुलांवर जबाबदारी देतात. तेव्हा कुठे या देशामध्ये आम्ही एकाच पिढीमध्ये एकाच माणूस शिकते. आपली जीवनसाथी अदर संदर्भात राहते, तिथे आर्थिक फारकडे काही मार्ग राहते, नवरा काय करतो ते खाते काहीच माहिती करत नाही, की दुकानावर बसता येत नाही. मोठा मायनस पॉईंट ठरतो. घरातला मायनस पॉईंट ठरवता का बरं? तिला सुद्धा जबाबदारी समजलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक आर्थिक फायनान्शियल फ्रीडम मध्ये मी बोलत आहोत. त्या फायनान्शियल फ्रीडम आज तुम्ही नशिबान आहे आणि आर्थिक फायनान्शियल फ्रीडम समाजामध्ये शिकण्यासाठी तुमच्याकडे पोलिस नाही लक्षात दिला. हा एक नियम उभे नोकरी करून गरिबीतून काढून उद्योगामध्ये येऊन म्हणून कोणत्या प्रकारचे अनुभव आलेला आहे. हे अनुभव मी तुम्हाला दिला आणि जर तुम्ही बनले आयुष्यामध्ये बघा पाचशे उद्योग बनले, 5000 लोक बनले, काय छान आहे. या देशात व्यर्थ होतात ते सामाजिक काम, या देशात राजकारण कोण जाता येईल. एका समाजातून 5 उद्योग निर्माण करणे पर्याय नाही. किती मोठा तर यासाठी आपण हा पाठला समजून सांगितलं आहे. याच्यावर आपण विचारमंथन करावं आणि यासाठी कोर डॅड आणि दिस डॅड पुस्तक वाचावं.
शिफारस आहे वाचन केलं पाहिजे कोऑर्डिनेटर दिसल्या किंवा मोबाईलचा उपयोग आपण करत आहोत तर मोबाईल मध्ये जे एफएम आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर दिसल्या पुस्तक दिसते पुस्तक दिसल्यानंतर त्याच्यामध्ये हिंदी अनुवाद आहे ते हिंदी अनुवाद दररोज आपण 1 तास ऐकावं 1 तास ऐकावं दररोज मला 3 वेळा मी जेव्हा समजून घेतलं तेव्हा ते मला पुस्तक समजलं पहिल्या वेळेस ते पुस्तक समजलं नाही दुसऱ्या वेळेस मला समजलं तिसऱ्या वेळेस मोठ्या प्रमाणात समजलं जेव्हा ते पुस्तक मला समजलं तेव्हा माझ्या मनामध्ये आज्ञा झाली की नाही बाबा मी एका गरिबीमध्ये जीवन जगत आहोत एक दारिद्र्यामध्ये जीवन जगत आहोत मी काही श्रीमंत होऊ शकत नाही लोकांना मी मदत करू शकत नाही हे जेव्हा माझ्या मनात आज्ञा झाली ना तेव्हा मी लक्षात घ्या एका पुस्तकात एवढा लाभ झाले माहिती आपण तर 2 ऑप्शनमध्ये आहे म्हणून कोऑर्डिनेटर दिसल्या गरीब बाबाचा मुद्दा श्रीमंत का होत नाही हा जो सवाल त्या लेखकामध्ये आलेला आहे हा सवाल या पुस्तकातून आपण करू शकतो म्हणून 1 तास मोबाईल वरून त्या हिंदी मध्ये अनुवाद झालेलं पुस्तक आपण ऐकावं कोऑर्डिनेटर दिसल्या हे जगाचा महान प्रसिद्ध ग्रंथ आहे या देशातून या जगामध्ये हजारो लोकांचा लाईफ बदलण्यासाठी कोऑर्डिनेटर दिसल्या काम केलेलं आहे तो पुस्तक आपण ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे की प्रथमी या 2 टाइम्स ऑफ पेपरमध्ये मी बोललेलो आहोत आता यानंतर आपण मी जे बोलणार आहोत मी फक्त एकच बोलणार आहोत दुपारनंतर तुम्हाला टेक्निकल पाहिजे मी आता तुम्हाला सांगतो आहे बाई सेल्फ एम्प्लॉई बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर